ध्यान का आवश्यक आहे? ध्यान आवश्यक आहे का? जगातील प्रत्येक व्यक्ती काहीतरी शोधत आहे, पण सापडत मात्र काही नाही. काहींना आपण काय शोधात आहोत हे सुद्धा माहित नाही. काही आंतरिक शांती व सुसंवाद यांच्या शोधात आहेत. या शोधायात्रेत त्यांना चिंता, बराच गोंधळ व अनेक अडचणी व असमाधानच भेटते. बरेच लोक अयोग्य मार्गाने शोधतात. बाह्य जगात, कुटुंबात, सहकारी मित्रात, कार्यक्षेत्रात आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधतात. बाह्य स्थिती बदलली की आपण सुखी होऊ असे त्यांना वाटते व तशी स्थिती बदलली की ते सुखी होत नाहीत. आनंद व सुखाच्या उगमाकडे, स्वतःच्या मनाकडे त्यांनी आपले लक्ष वळविले आहे. आंतरिक मनुष्यत्वाकडे केंद्रित केले आहे. ध्यानाकडे वळविले आहे. आज सर्वच धर्माच्या लोकांना ध्यान आकर्षित करीत आहे. असे का घडत आहे? कारण मन कुठल्याही धर्माशी निगडीत नसते. ध्यान मनाला समजून घेऊन त्याचा जीवनात कसा वापर करावा हे सांगते. सुख दुःखाची गुरुकिल्ली मन आहे. धर्माचे प्रमुख कार्य मनाला समजून घेणे व त्याचा व्यवहारात योग्य उपयोग करणे. कुठल्याही धर्माचे लेबल न लावता कुणीही ध्यान करू शकतो. ध्यानाचे फायदे. मूषक स्पर्धेच्या रॅट रेस युगात माणसाला सुखासाठी फारच धडपड करावी लागते. मग ध्यान का? ध्यानाचे काही फायदे आहेत. 1. सतत कार्यरताना तणावमुक्ती. 2. चिंताग्रस्तांना कायमची अथवा तात्पुरती शांती. 3. अनंत प्रश्न व अडचणींना धारीने तोंड देण्याची शक्ती. 4. आत्मविश्वास. 5. वस्तू मात्रांच्या सुस्पष्ट जाणीवेमुळे भयमुक्तता. 6. आंतरिक समाधान. 7. धार्मिक तत्वांमध्ये काही व्यावहारिक मूल्य असल्याची जाण. 8. वस्तुमात्रांच्या अस्पष्ट आकलनामुळे उदास व निराश जणांना त्यामधील फोलपणा जाणवेल. 9. विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीत वाढ, अधिक प्रभावी अभ्यास. 10. श्रीमंतांना संपत्तीचे खरे स्वरूप स्पष्ट व स्वतःसाठी व इतरांसाठी योग्य वापराची जाण. 11. गरिबांमध्ये काही प्रमाणात संतुष्टी व इतरांकडे अधिक म्हणून त्यांचा द्वेष नाही. 12. तरुणांना जीवनाच्या चौरस्त्यावर निश्चित ध्येयाकडे वाटचालीसाठी प्रेरणा. 13. निराशा वृद्धांना जीवनाच्या सखोलतेचे दर्शन होऊन दुःखमुक्ती. 14. शीघ्रकोपीपणवर कार्य. 15. द्वेषामधील धोका ओळखण्यास मदत. 16. इंद्रिय गुलामीतून मुक्ती व त्यांचेवर स्वामित्व. 17. नशेपासून सुटका. 18. तज्ज्ञानातून प्रज्ञेकडे. 19. आपल्या भावना आपणाला मूर्ख बनविणार नाहीत तर त्याचा योग्य वापर व्यावहारिक म्हणजे प्रज्ञा होय. 20. वस्तू मात्रांचे सत्य दर्शन. ध्यानाचे इतरही अनेक लाभ आहेत. हे लाभ पैसे देऊन बाजारात मिळत नाहीत. ध्यान सरावातून मोफत मिळतात. ध्यानाची पूर्व तयारी. स्थळ निश्चिती. नवागताना शांत परिसर योग्य. तुमची स्वतःची खोली अथवा बाग, एकदा निश्चित केलेली जागा वारंवार बदलू नका. ध्यानाच्या प्रगतीनुसार पुढे आपण कुठेही ध्यान करू शकाल. प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी ध्यान स्थळ असेल. समय निश्चिती. आपण स्वतः ठरवलेल्या वेळेनुसार नियमित ध्यान सराव करावा. आपल्या समस्या,
चिंता बाजूस सारून जगातील कुठलीही गोष्ट आड येणार नाही असा संकल्प केला पाहिजे. आपल्या प्रगतीसाठी पुढे प्रत्येक वेळ ही ध्यान सरावासाठी योग्य राहील. क्षणोक्षणी ध्यान आपल्या बरोबर असेल, दैनंदिन जीवनाचे अविभाज्य भाग बनेल. प्रशिक्षक निश्चिती. जर आपणास कुणाचे मार्गदर्शन हवे असेल तर असा ध्यानी प्रशिक्षित शिक्षक सापडणे कठीणच आहे. आपला एखादा नियमित ध्यान करणारा मित्र कदाचित आपला मार्गदर्शक होऊ शकतो. एखादे ध्यानावरील योग्य अनुभवी आचरणशील व्यक्तीचे पुस्तक, लेख अथवा प्रवचन शिक्षक होऊ शकते. लक्षात ठेवा, आपला शिक्षक आपल्यासाठी ध्यान करणार नाही किंवा अनुभूती घेणार नाही. आपल्या ध्यानातून निर्माण होणारी स्मृती व एकाग्रता आपला शिक्षक आपल्या बरोबर राहणार आहे. आसन. अर्ध पद्मास किंवा पूर्ण पद्मासनात आपण ध्यान करू शकता. सरळ पाठ असलेल्या खुर्चीत बसून ध्यान करता येऊ शकते. आरामात कुठेही झुकता ताठ बसा. पाठीचा कणा व मान सरळ असू द्या, नाही तर झोप येईल. आपले डोळे अर्धोन्मलित किंवा संपूर्ण झाकलेले असू द्या. कुठे ताण किंवा कठोरता नको, त्यामुळे काही वेळाने वेदना जाणवतील. ध्यान म्हणजे काय? एकाग्रतेमधून निर्माण होणारी जागरूकता म्हणजे ध्यान होय. एकाग्रता निर्माण करण्यासाठी समता किंवा एकाग्रतेच्या ध्यानाची आवश्यकता आहे. स्मृती अथवा जागृतीच्या विकासाकरिता विपस्सना किंवा आंतरिक अनुभूतीचे ध्यान आवश्यक आहे. एकाग्रतेचा वापर करून आपण जीवनात समता ध्यान उतरवू शकता. एकाग्रता जागृतेमधून दैनंदिन जीवनातील घटनांना अनुभवणे म्हणजे ध्यान होय. समधा एकाग्रतेचे ध्यान. समधा ध्यानाच्या सहाय्याने मन एकाग्र करता येते. आपल्या सर्व मानसिक शक्ती एकाच विशिष्ट गोष्टीवर एकाग्र करून विखुरलेले मन एकचित्त करणे. संपूर्ण लक्ष एकाच ठिकाणी एकाग्र केले तर त्याचे सत्य स्वरूप जाणता येते. एकाग्रतेमधून मानसिक अवस्थामध्ये हळूवार बदल होतात व मानसिक शक्ती विशिष्ट दिशेने केंद्रित होते. मन एकाग्र का करावे? एकाग्रतेमुळे मन शांत व स्थिर होते व शक्ती वाया जात नाही. इतकेच पुरेसे नाही तर प्रज्ञा प्राप्तीसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. स्वतःला खोलवर जाणण्यासाठी व जगाला सुस्पष्ट पाहण्यासाठी शांत व स्थिर मनाची गरज आहे. मानसिक एकाग्रतेच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर समधा मार्गदर्शक ठरते. यामध्ये काही मानसिक शक्ती प्राप्त होऊ शकतात. व्यस्त जीवनात हे कदाचित शक्य होणार नाही. मन वर्तमानात न राहता भटकत राहते. क्षणोक्षणी घटना घडतात त्याकडे एकाग्रतेने पहा. प्रत्येक कृती लक्षपूर्वक व शांततेत करा. वर्तमानात जगा. एकाग्रतेसाठी बौद्ध धम्मात जवळजवळ 40 विषय, मार्ग किंवा पद्धती दिलेल्या आहेत. जसे प्रगत होऊ तसे शरीर शिथिल व तणावमुक्त होईल, मन शांत होईल, श्वासोच्छवास हळुवारपणे होईल. कुठल्याही आंतरिक अथवा बाह्य अडचणींच्या वेळी सुद्धा आपण शांत व स्थिर राहू शकाल. दैनंदिन गोष्टी बाजूस सारून एकाग्र व्हा. पहाटेची वेळ यासाठी अतिशय योग्य आहे. चालण्यात स्मृती. आपण उभे असलेल्या ठिकाणापासून याची सुरुवात होते. शरीर ताठ उभे, दृष्टी सरळ, अधिक व किंवा खाली नको. चालण्याच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष. उभे आहोत याची जाणीव. पाय उचलताना त्याची जाणीव. पाय खाली ठेवताना त्याची जाणीव. जमिनीला होत असलेल्या स्पर्शाची जाणीव ठेवा. जाणीवपूर्वक चालत रहा. वळताना प्रत्येक हालचालीकडे लक्ष. आपण जागृतपणे हा सराव करा. एखादा विचार, भावना, आवाज किंवा अडथळा निर्माण झाल्यास त्याची जाणीव ठेवा व पुन्हा आपल्या सरावाकडे वळा. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.